राऊत साहेब, आणखी एक बीड मधला विषय आहे। आज जिल्हा नियोजन समितीची बैठक आहे। पालकमंत्री अजित पवार तिथे उपस्थित आहेत, धनंजय मुंडेही आहेत। सगळ्यांचं लक्ष आज त्या बैठकीकडे लागलेलं आहे। सगळ्याच पक्षाचे नेते आमदार उपस्थित राहणार आहेत आणि जे बीड गाजतंय सध्या त्याचे पडसादही या बैठकीत उमटतील असं म्हटलं जाते। अजित पवार हे काही तटस्थ वृत्तीचे नेते नाहीये। एक जो निष्पक्षपणे नेत्याने काम करायचं असतं त्यातले ते नाही। धनंजय मुंडे हे सुद्धा त्या विचारांचे तटस्थ किंवा न्यायबुद्धीचे नेते नाही। बीड मध्ये जे चाललंय ते एकमेकांचा हात धरूनच घडत आहे। अजित पवार यांनी खरं म्हणजे बीड जिल्ह्याचं नेतृत्व एका तटस्थ माणसाकडे द्यायला पाहिजे। पण आज या आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कोणीही तटस्थ नेता दिसत नाही। बीड मध्ये आजही संतोष देशमुख यांचे खरे आरोपी हे बाहेर आहेत। आणि मी कालही सांगितलं होतं की वाल्मिक कराड यांना लवकर बाहेर काढलं जाईल आणि तेव्हा ज्या सामाजिक कार्यकर्ते आज आवाज उठवतात तेही शांत झालेले असतील। वाल्मिक कराड उद्या राजकारणात आणलं जाईल आणि मराठा विरुद्ध ओबीसी हा एक नव्या संघर्षामध्ये वाल्मिक कराडला राजकारणामध्ये देवेंद्र फडणवीस एक प्यादा म्हणून वापरतील। महाराष्ट्रात दुर्दैवानं अशा प्रकारचं राजकारण घडतंय आणि खुनाखुनी होऊन सुद्धा सामाजिक समतोल बिघडवणारं जातीय राजकारण आहे। आणि त्यासाठी ज्यांच्यावरती असंख्य खंडणी, खून, बलात्काराचे आरोप आहेत अशा लोकांना वापरलं जातं। हे भारतीय जनता पक्षाची सध्याचं चारित्र्य आहे। नाही, पण अजित पवार असं म्हणतात की यापुढे किंवा मागेही काही घडलं असेल, खंडणी किंवा त्या संदर्भातल्या काही गोष्टी कानावर आल्या, सोडलं जाणार नाही, अगदी मकोक्कापर्यंत कारवाई। खरं म्हणजे ही कारवाई भ्रष्टाचारासंदर्भात, अन्य गुन्ह्यासंदर्भात अजित पवारांवर झालेली आहे भाजपकडून। आपल्याला माहित असेल ना, मकोका वगैरे म्हणणार नाही, पण असे प्रकारचे गुन्हे आर्थिक अफरातफरीचे हे अजित पवार, प्रफुल्ल पटेल, तटकरे यांच्यावर झालेले आहेत। आणि ते त्यातून आपल्याला मुक्त होण्यासाठी त्यांनी भाजपात जाऊन गंगा स्नान केलेलं आहे। तर त्यांनी तटस्थतेच्या किंवा कायदेशीर कारवाई याला सोडणार नाही, त्याला सोडणार, आपण स्वतः सुटलेले आहात हो, तर तुम्ही काय करणार? मग आज सज्जड दम पोकळ नक्कीच नक्कीच पोकळच आहे। देवेंद्र फडणवीस यांचाही दम पोकळ आहे, अजितदादांचा दम पोकळ आहे, शिंदेचाही दम पोकळ आहे। या राज्यामध्ये शासन नाही, या राज्यामध्ये पोलीस प्रशासन नाही। सर, हिंदी में जानना चाहेंगे, जिस तरह से प्रयागराज में 30 से ज्यादा लोगों की मौत हुई है। 30 से ज्यादा, मेरे पास जो जानकारी है वो लगभग 100 से ज्यादा लोगों की भगदड़ में मौत हुई और सैकड़ों लोग गंभीर रूप से जख्मी है। बहुत सी महिलाएं, अबाल